नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इग्नाइट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जर सिव्हिल इंजिनिअरिंग मधून किंवा मेकॅनिकल मधून किंवा इलेक्ट्रिकल मधून डिग्री कंप्लीट झाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनातर्फे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप जे आहे ते दरवर्षी मिळत असतात आणि त्याच्याशीच रिलेटेड हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन प्रकारच्या या स्कॉलरशिप असतात. पहिलं तुम्हाला प्रशिक्षण मिळतं या स्कॉलरशिपच्या अंतर्गत. तुम्ही जो चॉईस केलेल्या क्लासमध्ये तुम्ही जो सिलेक्ट केलेला जो काही कोर्स आहे त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण मिळतं आणि प्लस मंथली बेसिसवर तुम्हाला स्टायपंड सुद्धा जो आहे स्टायपंड सुद्धा मिळत राहतो. तर अशा पद्धतीची ही स्कॉलरशिप जी आहे स्कॉलरशिप दरवर्षी महाराष्ट्र शासनामार्फत वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळत असते. त्याच्याशीच रिलेटेड हा व्हिडिओ आहे. यामध्ये बघा, आता तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार म्हणजे एस टी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी TRT आहे, SC असेल तर बार्टी, मराठा समाज असेल तर सारथी, मातंग समाज असेल तर RT आणि EWS असेल तर अमृत, अशा या वेगवेगळ्या स्कॉलरशिप स्कीम ज्या आहेत ह्या अवेलेबल आहेत. कुठल्या कुठल्या कोर्सेससाठी अवेलेबल आहेत तर यामध्ये बघा, आता सिव्हिलच्या मुलांसाठी किंवा इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी महत्वाचे जे आहे ते आहे आपलं इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. त्यासोबतच यामध्ये आणखी बऱ्याचशा तुमच्या कोर्सेस जसं की बघा, UPSC कोर्ससाठी, MPSC स्टेट सर्व्हिससाठी, MPSC ग्रुप बी ग्रुप सी साठी, MPSC MES असेल, IBPS बँकिंग असेल, SSC असेल, टेटसाठी असेल, पोलीस भरती, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी या स्कॉलरशिप ज्या आहेत त्या स्कॉलरशिप अवेलेबल आहेत. तुम्हाला हवे त्या कोर्ससाठी तुम्ही स्कॉलरशिप घेऊ शकता. आता याच्यासाठी काही अटी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमची एज्युकेशनल जे काय क्रायटेरिया आहे म्हणजे डिग्री जी आहे ती कंप्लीट असणं गरजेचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो. त्या फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला CET परीक्षा जी आहे ती CET परीक्षा द्यावी लागते त्या त्या कॅटेगरीच्या अंतर्गत आणि त्याच्यामध्ये मेरिट लागतं आणि त्या मेरिटनुसार तुम्हाला ही स्कॉलरशिप जी आहे ती स्कॉलरशिप मिळते. ठीक आहे, तर त्याच्यासाठीचे जे फॉर्म भरायची तारीख आहे बघा, ह्या लिंक आहेत. सगळ्यात पहिल्यांदा वेगवेगळ्या लिंक आहेत, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म भरू शकता. आता सध्या हे फॉर्म सुरू आहेत आणि याची जी लास्ट तारीख आहे ती 29 ऑगस्ट आहे. यामध्ये एक महाज्योती सुद्धा आहे, ते 26 ऑगस्ट पर्यंत आहे आय थिंक, बट बाकी सगळ्यासाठी 29 ऑगस्ट ही लास्ट तारीख आहे. तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म जो आहे तो फॉर्म भरा. आणि तुम्हाला यामध्ये काही माहिती हवी असेल फॉर्म भरण्याबाबत किंवा या स्कॉलरशिप बद्दल, तर तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरवर कॉल करायचा किंवा हा जो काही QR कोड दिसत आहे तुम्हाला, या QR कोडला स्कॅन करून एक गुगल फॉर्म आहे बघा, गुगल फॉर्म आहे, तो गुगल फॉर्म भरा. आमची टीम जी आहे ती तुम्हाला या सगळ्या स्कॉलरशिप बद्दलची आणखी डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. सो आपले सिव्हिलचे विद्यार्थी असतील किंवा तुमचे संबंधित आणखी कोण मित्र परिवारामध्ये अभ्यास करत असतील वेगवेगळ्या परीक्षांसाठी, तर त्यांच्यापर्यंत ही जी माहिती आहे, हा व्हिडिओ आहे तो नक्की पोहोचवा, जेणेकरून या स्कॉलरशिपची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.